आपल्या महाविद्यालयाचे जाधव सर, ज्यांच्या आग्रहाच्या निमंत्रणानं इथं येण्याची आज मला संधी मिळाली असे पाटील सर, उपस्थित प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, शिक्षक लोकांचा एक गुण आहे, विद्यार्थ्यांना कदाचित तो अवगुण पण वाटतो, त्यामुळे शिक्षक लोक प्रश्न विचारतात आणि उत्तरं द्या असं सांगत असतात. आता हा गुण आहे अवगुण आहे हे परसेप्शन आहे, प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. एक दोन छोटे छोटे प्रश्न मी विचारणार आहे. आपल्यालापैकी ज्याला उत्तर माहिती असेल त्यांनी हात वरती करायचा आणि त्यांनी उत्तर द्यायचं. एक पहिला प्रश्न, गेल्या 2-3 दिवसामध्ये हर्षवर्धन एका 14 वर्षाच्या मुलाचं नाव येऊन गेलं. तुमच्यापैकी कोणी वाचलंय का रे? कोणी वाचलं असेल तर हात वरती करा. एक गेल्या कालची किंवा परवाची गोष्ट, जास्त दूरची नाही आहे. ठीक आहे. आता हा हर्षवर्धन तुमच्यापेक्षा लहान आहे मित्रांनो, अजून 3-4 वर्षांनी लहान आहे. ठीक आहे. बरं, आता अजून थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. समजा आपल्याला असं सांगितलं की आपल्याला एक इमारत बनवायची, मोठी चांगली इमारत बनवायची, भव्य इमारत बनवायची. तर भव्य इमारत बनवायची असेल तर पहिल्यांदा काय बनवतात? पाया बनवतात. परंतु याच महाराष्ट्रामध्ये जगामध्ये ज्याला आश्चर्य म्हणलं जातं अशी एक इमारत आहे, आजही आहे, बऱ्यापैकी आहे, पूर्ण नाही पण बऱ्याच अंशांनी आहे, की ज्या इमारतीचं वर्णन आधी कळस मग पाया असं केलेलं. आणि मी सांगतो याच्यात काही खोटं काही नाही. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही गेला असाल कदाचित. अच्छा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिल्ली माहिती आहे सगळ्यांना. दिल्ली ही भारताची राजधानी आहे, गेल्या अनेक वर्षापासून भारताची राजधानी आहे. दिल्ली म्हटलं की आपल्यासमोर येतो लाल किल्ला, दिल्ली म्हटलं की आपल्यासमोर येतो हां इंडिया गेट, दिल्ली म्हटलं की आपल्यासमोर येतं कुतुब मिनार. पण या दिल्लीमध्ये असा एक मोठा खांब आहे, काही फुटांचा तो खांब आहे. आणि हा एक काही फुटांचा खांब हा लोखंडाचा किंवा पोलादाचा बनवलेला आहे. कधी बनवला आहे? 5 वर्ष 10 वर्ष नाही, जवळपास 2000 वर्षापासून हा खांब बनवलेला आहे. आणि वैशिष्ट्य असं, नुसता खांब बनवलेला नाही आहे, या 2000 वर्षामध्ये त्याला अजूनही गंज लागलेला नाही. आपल्याला माहिती आहे? अच्छा, ठीक आहे. त्यामुळे ही शिक्षक लोकांची वाईट खोड असल्यामुळे काही प्रश्न विचारणं भाग आहे. परंतु तरुण मुलामुलींच्या समोर बोलायला मला नेहमीच आवडतं. त्याचं कारण असं आहे, तरुण कुणाला म्हणायचं? हिंदीमध्ये याला युवा म्हणतात. युवाचा आपण जरा शब्दाचा थारेपालट केला, उलटं केलं तर ते होतं वायू. जे वायूच्या वेगानं जाण्याची इच्छा धरतात, ज्यांच्या अंगामध्ये सळसळतं रक्त आहे, ज्यांची मनगट ताकदवान आहेत, ज्यांच्या मांसपेशी पोलादाच्या बनलेल्या आहेत, अशा तरुणांच्या समोर बोलायला मिळणं ही एक फार मोठी संधी असं मला वाटतं. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीन, अभी तो नापी है हमने मुट्ठी भर ज़मीन, अभी तो असली उड़ान बाकी है, अभी तो सारा आसमान बाकी है. असं विचार करणारे तरुण जे आहेत त्यांच्यासमोर बोलणं हे फार महत्त्वाचं आणि आनंदाची गोष्ट असं मी समजतो. परंतु या तरुणांना आजच्या तरुणांना काय सांगायचं, असं मी ज्यावेळेला सरांनी मला फोन केला आणि विषयाबद्दल चर्चा झाली त्यावेळेला काय सांगायचं असा विचार करायला लागल्यानंतर मी म्हटलं की तरुणांना 2 शब्द सांगायला पाहिजे. 2 शब्द कुठले? तरुणांनो, देखणे व्हा. आता देखणे व्हा असं म्हटल्यानंतर माझ्याकडे बघितल्यानंतर सर देखणे व्हा असं सांगितल्यानंतरच काही जणांना गंमत वाटते. पण मित्रमैत्रिणींनो, देखणे व्हा हे मला ज्या अर्थाने म्हणायचं तो अर्थ वेगळा आहे. काही जणांना असं वाटत असेल की सर आता खिशातनं एखादा कागद काढतील आणि एखाद्या क्रीमची, एखाद्या पावडरची, एखाद्या लोशनची जाहिरात करतील. मी अशाची कशाची जाहिरात करायला आलेलो नाही. देखणेपण हे तुमच्या दिसण्यात कमी आहे, देखणेपण हे तुमच्या दिसण्यात कमी आहे, तुमच्या असण्यात जास्त आहे. देखणं कुणाला म्हणायचं? बाभ बोरकरांनी अतिशय सुंदर सांगितलं आहे. बाभ बोरकर असं म्हणतात, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोमटे या मोल नाही फारसे. देखणे ते हात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे,
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून जाता स्वस्ती पद्मे रेखती. त्यामुळं दिसण्यापेक्षा असण्याला महत्त्व देण्याचं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि मला स्वतःला असं नेहमी वाटतं की आमचा भारत जर समर्थ बनायचा असेल तर तो कोण बनवणार. आता आमची इनिंग झाली, म्हणजे माझ्याबद्दल बोलायचं झालं तर निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य गेलं. आमचं काय जे काय व्हायचं ते झालं. आता मित्रांनो, जे काय व्हायचं ते तुमचं व्हायचं, जे काय करायचं ते तुम्हाला करायचं. परंतु मी मनामध्ये विचार असा करतो की या भारतभूमीमध्ये एवढ्या मोठ्या गोष्टी होऊन गेल्या, त्याची जाणीव आमच्या मुलामुलींना किती प्रमाणात आहेत. म्हणून मी मगाशी 2 किंवा 3 प्रश्न विचारले. इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये औरंगाबादच्या शेजारी असणाऱ्या वेरूळच्या ठिकाणी एक लेणं, कैलास लेणं आकाराला आलं. कृष्णरायाच्या पत्नीनं हट्ट धरला, महाराज मला जोपर्यंत मंदिराचा कळस दिसत नाही तोपर्यंत मी पाणीसुद्धा घेणार नाही. राणीचा हट्ट, आता कुठल्याही बायकोचा हट्ट नवऱ्याला मोडता येत नाही, काही वर्षांनी लक्षात सुद्धा येईल तुमच्या. राणीचा हट्ट मोडता येत नाही. राजा विचारात पडला, दवंडी पिटवली आणि एक कारागीर पुढे आला आणि तो म्हणाला, होय महाराज मी कळस दाखवतो. आणि खरंच की पहिल्यांदा त्या कैलास लेण्याचा कळस घडवला आणि मग ते कैलास लेणं आकाराला गेलं. तुम्ही नंतर, आता आधी गेला असाल मला माहीत नाही, नंतर ज्या वेळेला वेरूळला जाल त्यावेळेला ते कैलास लेणं या दृष्टिकोनातनं बघा. त्यामुळं जी नियोजनबद्धता आहे, जे इंजिनिअरिंगचं ज्ञान आहे, जे मोजमापाचं ज्ञान आहे, हे आमच्या देशामध्ये हजारो वर्षापासून चालत आलेलं होतं. याचा जिवंत पुरावा, एका अर्थानं जिवंत बघायला गेला तर तुम्हाला जिवंत पुरावा इथं बघायला मिळतो. अरे 2000 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना असं माहिती होतं की गंज न लागणारी वस्तू कशी तयार करावी, हे आमच्या देशातल्या पूर्वजांना माहिती होतं. त्यांचे आम्ही वारसदार आहोत. पण या वैभवशाली पूर्वजांचे जे आम्ही वारसदार आहोत ते कुठं गेलेलो आहोत असं म्हटल्यानंतर मला एका फार मोठ्या व्यक्तीच्या पुस्तकातला एक त्यांनी लिहिलेला प्रसंग आठवतो. तुम्हाला सगळ्यांना बहुतेक इन्फोसिसचं नाव माहिती असेल, परंतु इन्फोसिस फाउंडेशन नावानं जी संस्था चालते त्याच्या ज्या प्रमुख आहेत त्यांचं नाव आहे सुधा मूर्ती. आणि सुधा मूर्तींनी अत्यंत सुंदर एकाहून एक पुस्तकं लिहिली. त्यातल्या एका पुस्तकाचं नाव आहे वाईज अँड अदरवाईज. त्याच्यामध्ये सुधा मूर्ती लिहितात. सुधा मूर्ती या स्वतः इंजिनियर आहेत, परंतु सामाजिक कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांचा हिस्सा असतो. त्यामुळे देशभरामध्ये अनेक ठिकाणी जात असतात. असाच एक सत्कार त्यांचा झाशीच्या जवळ होता. आणि झाशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कल्पना नाही मला, कारण प्रसंग आपण ऐकूयात. झाशीच्या जवळ सत्कार होता. झाशीच्या राणीची अत्यंत सुंदर अशी मूर्ती त्यांना सत्कारामध्ये भेट देण्यात आली. सुधा मूर्ती परत निघाल्या, येताना विमानातनं परत येताना त्यांना असं वाटलं की हा सुंदर असा पुतळा आपल्या जवळ असायला पाहिजे. बाकीचं सामान जे आहे त्यांनी लगेज कंपार्टमेंटमध्ये ठेवलं, पुतळा मात्र स्वतःच्या जवळ त्यांनी ठेवला. त्या लिहितात, सुधा मूर्ती लिहितात, माझ्याबरोबर एक तरुण मुलगा आणि तरुण मुलीनी बसलेली होती. आजच्या काळामध्ये ज्यांना मॉडर्न, फॅशनेबल, अप टू डेट असं म्हणलं पाहिजे अशा सगळ्या वर्णनाचे ते होते. ते बराच वेळ माझ्याकडे बघत होते, पुतळ्याकडे बघत होते. आणि काही वेळानंतर बोलायला सुरुवात झाली. मग काहीतरी नाव गाव विचारलं असेल. मग त्याच्यातल्या मुलानं विचारलं, मॅडम तुम्ही रेस वगैरे खेळता का. सुधा मूर्ती विचारात पडल्या की आपण रेस वगैरे नाही. म्हटलं मी रेस काही खेळत नाही. मग आता त्या मुलीनं विचारलं, मॅडम तुमचं स्टड फार्म वगैरे आहे का, तुम्ही घोडे वगैरे पाळता का. सुधा मूर्ती म्हटल्या नाही. आता सुधा मूर्ती म्हणाला की मला आश्चर्य असं वाटलं की माझ्याकडे बघून माझा घोड्यांशी काही संबंध असेल स्टड फार्मशी किंवा या रेसशी, असं यांना का वाटलं. म्हणून मी उत्सुकतेनं त्यांना प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यानंतर उत्तर जे आलं ते मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांना प्रश्न विचारल्यानंतर उत्तर असलं, तो नाही का म्हणले, आम्हाला असं वाटलं की तुमच्याकडे तो जॉकीचा पुतळा आहे ना एवढा, तो जॉकीचा पुतळा बघून मला असं वाटलं की तुमचा रेसशी आणि घोड्यांशी संबंध आहे. सुधा मूर्ती जे पुढं लिहितात ते मित्रमैत्रिणींनो आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. झाशीच्या राणीनं बलिदान दिलं. कशासाठी दिलं. स्वतःच्या राज्यासाठी, स्वतःच्या पोराला गादीवर बसवावं याच्यासाठी नव्हे, या देशाला मोठं करायचं, या देशाला जगामध्ये महासत्ता बनवायचं, विश्वगुरू बनवायचं. या ध्येयानं ज्या माणसांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं त्यांची नावंसुद्धा ज्या तरुण पिढीला माहिती नाही, त्या तरुण पिढीकडून आम्ही कोणत्या प्रकारच्या आणि कशा प्रकारच्या अपेक्षा करायच्या आणि काय आमच्या देशाचं भविष्य आहे, असं सुधा मूर्ती हा प्रश्न विचारतात. आणि सुधा मूर्ती असा प्रश्न विचारल्यानंतर एकदम मनामध्ये असं चर्र होतं. कारण शिक्षण म्हणजे काय हो, युवा तर झालं, शिक्षण म्हणजे काय. शिक्षणाची एक सामान्य व्याख्या अनेक लोकांनी त्याचा एक लसावी काढलाय. लसावी काय काढलाय,
मी बऱ्याच वेळेला म्हणतो की आजचे जे सगळे मुलं मुली आहेत ना ते मार्कवादी झालेत, मार्क्सवादी नाही मी म्हणते, मार्कवादी झालेत. म्हणजे काय, म्हणजे कुठली तरी परीक्षामध्ये किती मार्क मिळाले याच्यामध्ये शिक्षणाचं मोजमाप होतं, त्याच्या अलीकडं पलीकडं काही नाही. परंतु शिक्षणाचा एक लसावी काय काढला आहे, शिक्षणाचा लसावी जुन्या शब्दात सांगायचं झालं तर एक कुठलं तरी पुस्तक, कधीतरी संदर्भ ग्रंथ, कधीतरी रेडीमेड असणाऱ्या नोट्स, आणि सगळ्यात हक्काचं म्हणजे एखादा झेरॉक्स. एखाद्या झेरॉक्समधल्या जशा लिहिलेल्या ओळी तशा त्या तशा आम्हाला परीक्षेमध्ये लिहिता आल्या म्हणजे आम्हाला शिक्षण आलं असं अनेक जण म्हणतात. परंतु मित्रमैत्रिणींनो, शिक्षणाची खरी व्याख्या ही नव्हे. शिक्षणाची व्याख्या ही अत्यंत वेगळी आहे. शिक्षणाच्या अनेक व्याख्या आपल्या देशातल्या अनेक थोर पुरुषांनी केलेल्या आहेत. त्याच्यातल्या मला आवडणाऱ्या 1-2 व्याख्या मी फक्त आपल्यासमोर ठेवणार आहे. स्वामी विवेकानंदांचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल. स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाबद्दल अनेक ठिकाणी असं म्हटलं आहे, एज्युकेशन इज इट अ बुक लर्निंग? नो नो, इट इज नॉट अ बुक लर्निंग. देन व्हॉट इज एज्युकेशन? एज्युकेशन इज द टेक्निक, एज्युकेशन इज द टेक्निक by which control and expression of your will comes under control and becomes fruitful. Expression and current becomes fruitful. म्हणजे याचा अर्थ काय, माझ्या मनामध्ये एखादी गोष्ट आल्यानंतर ती करायची किंवा नाही करायची याचा निर्णय करायला शिकवतं ते शिक्षण आहे. आजकाल वर्तमानपत्रामध्ये अनेक बातम्या येतात. काल परवाची बातमी असेल, फार जुनं कशाला सांगा, तुम्ही म्हणाल सर हे फारच जुनं इतिहासातलं सांगतात, कधीच्या काळच्या गोष्टी सांगतात. काल परवाच्या बातम्या जरी उघडून बघितल्या, मी पुणे शहरामधल्या बातम्या बी बघत असतो आणि अनेक वेळेला या बातम्या बघताना मनाला अशी वेदना होते. वेदना काय होते, बातमी येते एखाद्या चोरीची, बातमी येते एखाद्या दरोड्याची, बातमी येते एखाद्या स्त्रीवरती केलेल्या अत्याचाराची. माझं लक्ष कुठं असतं की त्या बातमीमध्ये जी नावं लिहिलेली असतात ती नावं महत्त्वाची नाही, त्या नावांच्या शेजारी कंसामध्ये त्यांची वयं लिहिलेली असतात मित्रांनो. आणि मी असं अनेक वेळेला बघतो की ही वयं किती आहेत, 17, 18, 19, 20, 21, 22. अरे या वयामध्ये आमच्या मनात जे आलं ते आम्ही केलं. नियंत्रण आहे आमचं स्वतःवरती, आम्ही आहोत शिकलेले. स्वामी विवेकानंदांची व्याख्येचा आधार जर घ्यायचा आला तर ही मंडळी शिकून न शिकल्यासारखी आहेत. त्यामुळं आपल्या मनात जे आलं ते सगळं करणं म्हणजे नवे शिक्षण. ते योग्य आहे का नाही आहे याचा आपण विचार केला पाहिजे आणि त्याच्या पद्धतीनं आपण प्रत्यक्ष आचरणामध्ये आणलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने विचार करण्याला शिक्षण म्हणतात. शिक्षणाच्या आणखीन एक व्याख्या स्वामीजींनी केली, तशा अनेक आहेत पण आणखीन एक व्याख्या केली शिक्षण आहे. शिक्षण कसं पाहिजे, एज्युकेशन मस्ट बी लाईफ बिल्डिंग, मॅन मेकिंग अँड कॅरेक्टर मेकिंग. शिक्षणानं आपलं आयुष्य घडलं पाहिजे, एक माणूस, एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडलं पाहिजे, एक चारित्र्य घडलं पाहिजे. आणि चारित्र्य म्हणल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे नमुने आपल्याला बघायला मिळतात. या देशामध्ये मोठे मोठे घोटाळे होतात. मोठ्या मोठ्या घोटाळ्यांमध्ये सगळ्यात जास्त पैसे खाल्लेला लोक हा जास्त शिकलेला असतो. आणि असे शिकलेले लोक बघितल्यानंतर मला अजून एका पुस्तकामधला संदर्भ आठवतो. जरा जुने आहेत ते ग्रस्त, आता जवळपास 80-90ला ते पोचलेले असतील. त्यांचं नाव आहे डॉक्टर वी ना श्रीखंडे. त्यांच्या आत्मचरित्राचं सर्जन आहे ते. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे आणि 2 हात. सर्जन जो आहे त्याला सगळ्यात महत्त्वाचे ते 2 हात असतात. ते अगदी नाजूकपणे शरीरातला एखादा नकोता असलेला भाग कापतात, कारण इथं जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी आणि 2 हातमध्ये लिहिलं. ते म्हणलं आमचं शिक्षण विद्यार्थ्यांना ज्ञान देतं, आमचं शिक्षण विद्यार्थ्यांना माहिती देतं, परंतु समाजाबद्दलची असणारी सहानुभूती, प्रामाणिकपणा, एकमेकांच्याबद्दल असणारी दुःखाची तळमळ हे मात्र दुर्दैवानं आमच्या शिक्षणानं उत्पन्न करण्यात आम्ही कुठंतरी कमी पडलो आहे. मग CA असलेले राजू असा मोठा घोटाळा करतात. सत्यम कॉम्प्युटरचा घोटाळा 5-6 वर्षापूर्वी उघडकीला आला. अशी माणसं ही शिकलेली नाहीत, ही न शिकलेली माणसं आहेत असं बघायला मिळतं. त्यामुळे अशा पद्धतीचं लाईफ बिल्डिंग, मॅन मेकिंग आणि कॅरेक्टर मेकिंग शिक्षण आपल्याला घेण्याची आवश्यकता आहे. आणि हे कॅरेक्टर मेकिंग, लाईफ बिल्डिंग असं शिक्षण जर करायचं असेल तर काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे असं म्हटल्यानंतर मला स्वतःला असं वाटतं की आपण स्वतःला आधी ओळखायला शिकलं पाहिजे. आपण स्वतःला ओळखलंय का, हा प्रश्न फार अवघड आहे मित्रमैत्रिणींनो. आपण स्वतःला ओळखलंय का हा प्रश्नाचं चिंतन जरा केव्हा तरी शांतपणे बसून, एकट्यानं बसून केव्हा तरी करा. एका जहागीरदाराच्या मुलाला, हो जहागीरदाराच्याच पोटी जन्माला आला होता,
एका जहागीरदाराच्या मुलाला असं वाटलं, त्यानं जर ठरवलं असतं आयुष्यात तर गाद्या गिरद्यांवरती लोळण्यामध्ये आणि आयुष्याची सगळी सुखं भोगण्यामध्ये त्याचं आयुष्य निघून गेलं असतं. परंतु त्या जहागीरदाराच्या मनामध्ये निश्चय आला, अरे आजूबाजूला मी समाजामध्ये काय बघतोय, समाजामध्ये अन्याय, अत्याचार, स्वधर्म, स्वभाषा यांची निंदा, अवहेलना बघतोय. हे मी सगळं पालटून टाकीन आणि मी काय करीन, मी हिंदवी स्वराज्य निर्माण करीन, हे राज्य व्हावे हे तू श्रींची इच्छा. असा निश्चय त्या मुलाच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी त्या रायरेश्वरावरती शपथ घेतली आणि याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हिंदवी स्वराज्याचं एक सुंदर लेणं साकार झालं. काय साकार झालं? कारण महाराजांना स्वतःला बघण्यासाठी कुठल्याही आरशाची गरज नव्हती. जुन्या एका कवितेमध्ये असं म्हणलंय, मी ओळखिले मला पूर्ण, कशाला पाहण्या मला आरसे. आरशामध्ये बघून माझा भांग ठीक आहे का नाही वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी बघता येतील, परंतु आतलं बघायचं असेल तर हा आरसा कामाचा नाही. तो आरसा देवानं इथं दिला. या आरशाचा उपयोग करा, आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करा, आपल्या विचाराचा उपयोग करा आणि मनाशी निर्णय करा की अरे आयुष्यामध्ये मला कुठं जायचं आहे आणि मला काय करायचं आहे याचा निर्णय करा. आणि हा निर्णय केल्यानंतर आणखीन एका महत्त्वाची गोष्ट जी मला वारंवार सांगावीशी वाटते आणि फार मला महत्त्वाची वाटते, त्याचे काही संदर्भसुद्धा आहेत. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या शरीर संपदेकडे लक्ष दिलं पाहिजे, आपलं शरीर बळकट करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता हे असं सांगाल की आता हे जीवनाचा आणि शरीराचा काय संबंध, असं आपल्याला कदाचित वाटेल, परंतु मित्रमैत्रिणींनो, जीवनाचा आणि शरीराचा फार महत्त्वाचा संबंध आहे. आपलं शरीर जर व्यवस्थित असेल तर आपल्याला आयुष्य चांगलं घडवायला निघेल. मी अनेक वेळेला अनेक विद्यार्थ्यांशी बोलतो, अनेक विद्यार्थ्यांशी बघतो. अनेक ठिकाणी कॉलेजेसमध्ये रक्तदानाची शिबिरं होतात. रक्तदानाच्या शिबिराला मी दरवर्षी बघतो की उत्सुकतेनं अगदी मुलं मुली गर्दी करतात. गर्दी केल्यानंतर आमची मुलं रिजेक्ट होतात, कारण वजन 45 किलो 50 किलोच्या मर्यादेत भरत नाही. आमच्या मुली उत्साहानं पुढे येतात, पण 100तल्या एखाद दोघीचं सिलेक्शन होतं कारण तिचं हिमोग्लोबिन बसत नाही. अशा पद्धतीची अवस्था ज्या देशामधल्या तरुणांची आहे त्याचं काय होणार. त्यामुळं शरीर संपदेकडं आपण लक्ष दिलं पाहिजे, अतिशय गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हे मी म्हणतो म्हणजे तुम्हाला असं वाटेल की सर आम्हाला काहीतरी सांगायला आले म्हणजे ते सांगणारच ना, परंतु काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती. वर्तमानपत्रामधल्या बातमीमध्ये शीर्षक असं होतं की भारत राजधानी होणार. वा वा, मला आनंद झाला, आपला भारत देश राजधानी होणार. उत्सुकतेनं बातमी पुढं वाचायला गेलो तर त्या बातमीमध्ये पुढं असं म्हणलं होतं, भारत जगामधल्या डायबेटीसच्या पेशंटची राजधानी होणार. जगामधले सगळ्यात जास्त डायबेटीसचे पेशंट भारतामध्ये असणार. आणि ही वस्तुस्थिती आहे. पूर्वीच्या काळी 50-60 नंतर लोक विचार करायचे की डायबेटीस झाला की नाही. आत्ता 14, 15, 16, 17, 18 वर्षाच्या मुलामुलींना सुद्धा डायबिटीस निघतो. भारतामध्ये पूर्वी हृदयविकाराचं प्रमाण जे होतं वयाच्या 50मध्ये होतं. हल्ली 8-15 दिवसानंतर 1-2 बातम्या कुठून तरी येतात, वयाच्या 30व्या 32व्या 35व्या वर्षी हार्ट अटॅक आला आणि जागीच मेला. भारतामध्ये हृदयविकाराचं जे सरासरी वय आहे ते दिवसेंदिवस खाली खाली येत चाललं आहे. त्यामुळं मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या शरीर संपदेकडे दुर्लक्ष करू नका. शरीर संपदा बळकट केली पाहिजे. पण शरीर संपदा बळकट केली पाहिजे असं म्हणताना अजून एका गंभीर मुद्द्याकडे मी लक्ष वेधणार आहे. आणि हा गंभीर मुद्दा कुठला आहे? हल्ली एक स्टेटस सिम्बॉल आहेत, वेगवेगळी स्टेटस सिम्बॉल आहेत, पण हल्ली एक स्टेटस सिम्बॉल वेगळं झालेलं आहे. स्टेटस सिम्बॉल काय झालं आहे मला माहिती नाही, या कॉलेजमध्ये कदाचित अपवाद असेल, परंतु स्टेटस सिम्बॉल असं झालेलं आहे की 31 डिसेंबरला ज्यानं घेतली नाही तो तरुण नाही, अशा पद्धतीचं स्टेटस सिम्बॉल झालं आहे. आणि हे बघताना, वाचताना आणि समजताना मनाला अतिशय वेदना होतात. आणि एक सर्वे असा सांगतो की अनेक मुलं वयाच्या 16, 17व्या 18व्या वर्षी आयुष्यात पहिल्यांदा दारू पितात ती 31 डिसेंबरच्या रात्री पितात, कारण काहीतरी थ्रिल पाहिजे. आमच्या आयुष्यामधलं थ्रिल काय? आमच्या आयुष्यामधलं थ्रिल म्हणजे आपल्या वडिलांच्या पैशानं प्यायची आणि कुठंतरी पडायचं, हे आमच्या आयुष्यातलं थ्रिल. मित्रमैत्रिणींनो, याच्यामध्ये थ्रिल नाही. आणि पुण्यासारख्या शहरात अजून एक गंभीर मुद्दा आहे. पुण्यासारख्या शहरात जर तुमच्या खिशात पैसे असतील किंवा तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या खिशात खूप पैसे असतील तर तुम्हाला पाहिजे तेवढं, त्याला चांगल्या दर्जाचं म्हणावं की न म्हणावं हा प्रश्न आहे, पण चांगल्या दर्जाचं किंवा ज्याची चांगली किक बसते असं मादक द्रव्य म्हणजे हेरॉईन वगैरे यासारख्या गोष्टी मिळतात. आणि मित्रमैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा,
भारतामधले जे तरुण, ज्या तरुणी या मादक द्रव्यांच्या सेवनासाठी आपले पैसे खर्च करतात, ते आपल्याच बांधवांच्या हत्येसाठी पैसे देतात. कारण या पैशातला काही भाग या अतिरेक्यांच्याकडे जातो आणि हेच येतात पठाणकोटमध्ये, हेच येतात युरीमध्ये आणि आमच्या देशबांधवांच्या जीवावरती उठतात. म्हणजे आम्ही एका अर्थानं आमच्या देशबांधवांचा मृत्यू विकत घेतोय, आमचे पैसे देतोय आणि आमच्या देशबांधवांचा मृत्यू विकत घेतोय. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, आयुष्यामध्ये हे निग्लेक्ट करू नका. आयुष्यामध्ये जर मिळवायचं असेल तर ती शरीर संपदा मिळवा. असं जुन्या एका इंग्लिश भाषेमध्ये म्हण म्हणली आहे, इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ही काहीतरी कमतरता हे लक्षात ठेवायचं आणि ही कमतरता दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी खटपट केली पाहिजे आणि अतिशय मनापासून खटपट केली पाहिजे. ही जी शारीरिक जी क्षमता आहे ती आपण चांगल्या पद्धतीनं विकसित केली पाहिजे. दुसरी गोष्ट, शिक्षणानं आपल्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे की शिक्षणानं आपल्यामध्ये कौशल्य निर्माण झाली पाहिजेत, कौशल्य विकसित झाली पाहिजेत. ही कौशल्य आमच्याकडे विकसित होत आहेत की नाही, अशा पद्धतीचा ज्यावेळेला विचार करायला लागतो त्यावेळेला मग थोडीशी गंभीर परिस्थिती असं वाटायला लागतं. गंभीर परिस्थिती वेगवेगळ्या कारणाने, त्याच्यामध्ये तुमचा वाटा काही प्रमाणात आहे आणि काही वाटा बाकीच्या लोकांचा, कदाचित माझ्यासारख्या शिक्षकांचा, कदाचित समाजाचा आणि सरकारचा, अशा सगळ्यांचा मिळून वाटा आहे. परंतु लक्षात घेताना शिक्षणाकडं आपण अतिशय गांभीर्यानं बघितलं पाहिजे आणि अतिशय स्किलफुली बघितलं पाहिजे. कुठंतरी सांगितलेली एखादी गोष्ट मला आठवली. एक ॲग्रिकल्चरल झालेला तरुण गावामध्ये गेला आणि तो गावामध्ये गेल्यानंतर एक आजोबा होते, ते काहीतरी एक झाडाची ते मशागत करत होते, झाडाला ते आळं वगैरे करत होते, पाणी घालत होते. हा तरुण गेला, शिकलेला असल्यामुळे असे मागे हात बांधलेले, आणि असं बघत होता त्या झाडाकडे, त्या आजोबांच्याकडे, ते काय करतायत. तर तो तरुण थोड्या वेळानं, बराच वेळ त्याने निरीक्षण केलं आणि थोड्या वेळानं तो त्या आजोबांना म्हणला, आजोबा तुम्ही एवढी मेहनत करताय पण मला नाही वाटत या झाडाला चांगले पेरू लागतील म्हणून. आजोबांनी त्याच्याकडे बघितलं आणि आजोबा त्याला म्हणाले, हो मुला तू म्हणतोय ते बरोबर आहे, माझ्या आयुष्यात जरी मी मेहनत केली तरी या झाडाला पेरू काही लागणार नाहीत कारण झाड आंब्याचं आहे. अशा पद्धतीची अवस्था आमच्या शिकलेल्या तरुणांची आहे की काय, असे दर्शवणारे प्रसंग अनेक वेळेला घडत असतात. आणि त्यामुळं एखादी गोष्ट ज्या वेळेला करायची असते त्यावेळेला ती स्किलफुली करता येणं, कौशल्यानं करता येणं, हे कौशल्य आमच्याकडे किती आहे या कौशल्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि हे कौशल्य वेगवेगळ्या पद्धतीनं आपण तपासून बघितलं पाहिजे आणि हे आपल्याला मिळवायचं आहे, हे दुसऱ्या कोणाला मिळवायचं नाही. आणि कौशल्य हे तुमच्या हातामध्ये आहे, कौशल्य हे तुमच्या बुद्धीमध्ये आहे, कौशल्य हे तुमच्या वागण्यामध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण कौशल्यानं जमवल्या, कौशल्यानं मिळवल्या तर आयुष्यामध्ये आपण पुढं जाता येईल. आणि आयुष्यामध्ये पुढं जाण्यासाठी काय करावी लागते, तर आयुष्यामध्ये पुढं जाण्यासाठी मेहनत करावी लागते. मेहनत किती करावी लागते, मेहनत ही केवळ शरीराची असते असं समजू नका. मेहनत ही मनाची पण असते, मेहनत ही बुद्धीची पण असते, मेहनत ही गळ्याची पण असते. आमच्या वसतिगृहाच्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात, गॅदरिंगच्या निमित्तानं, हॉस्टेल डेच्या निमित्तानं स्पर्धा होतात. 8-10 दिवसापूर्वीच आमची एक स्पर्धा झाली, गाण्याची स्पर्धा झाली. मुलामुलींनी येऊन समोर गाणं म्हणायचं, त्या गाण्याची स्पर्धा झाली. आणि त्या गाण्याच्या स्पर्धेला परीक्षक म्हणून आम्ही एका मुलीला बोलवलेलं होतं. ही मुलगी आत्ता बाहेरून MA करते, SNDT विद्यापीठातनं ती संगीत विषयामध्ये MA करते. आणि ती आल्यानंतर तिच्याशी मी बोलत होतो, तर ती सकाळी 8ला जी घरातून बाहेर पडते ती जवळपास रात्री 9 वाजता घरी जाते आणि दिवसाचे जवळपास 10 ते 12 तास ही मुलगी गाण्याचा रियाज करते. आता गाण्याचा रियाज ही मेहनत आहे, तिच्या दृष्टीनं मेहनत आहे, कारण तिनं आपलं करिअर ठरवलं आहे, तिनं आपलं करिअर गाण्यामध्ये करायचं ठरवलं आहे, त्याच्यासाठी मेहनत करणे आवश्यक आहे. त्यामुळं मेहनत ही जशी शरीराची आहे तशी मनाची आहे, बुद्धीची सुद्धा आहे. आणि अशी बुद्धीची मेहनत ज्यावेळेला आपण करायला लागतो त्यावेळेला लक्षात असं येतं की काहीतरी आपण वेगळं करून जातो. आणि म्हणून मगाशी मी जे हर्षवर्धनचं नाव सांगितलं ते त्या बुद्धीच्या मेहनतीचं फळ आहे. 14 वर्षाचाच मुलगा आहे, पण 14 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये प्रश्न आला की अरे आपल्याकडे हे जे अतिरेकी येतात, हे जे माओवादी किंवा ज्यांना नक्षलवादी असं म्हणलं जातं, हे भूसुरुंग, जमिनीखाली सुरुंग पेरतात, आमचे सैनिक नकळतपणे त्याच्यावरती पाऊल ठेवतात आणि त्यांचा जीव जातो. त्यांचा जीव वाचवण्यासाठी मला काही करता येईल का,
हे त्या 13-14 वर्षाच्या मुलानं विचार केला आणि आपल्या विचारानं, आपल्या त्या तंत्रज्ञानाच्या कौशल्याच्या आधारानं त्यानं अशा पद्धतीचं तंत्रज्ञान त्यानं शोधून काढलं की वरून ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्यानं इन्फ्रारेड फोटोग्राफी करायची आणि त्या फोटोग्राफीच्या माध्यमातून असे भूसुरुंग आपल्याला शोधलेले सापडतील. प्रत्यक्ष माणूस पाठवायची गरज नाही. आणि बातमी अशी होती, आपल्याला पैशातच जर मोजायचं असेल तर बातमी अशी होती की गुजरात सरकारने या 14 वर्षाचा, म्हणजे 9वीत असेल 10वीत असेल फार तर, 14 वर्षाच्या मुलाशी 5 कोटी रुपयाचा करार केला. ही बुद्धीची मेहनत आहे. अशी बुद्धीची मेहनत आम्ही करतो का, हे स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे. आणि अशा पद्धतीची मेहनत करत असताना आम्हाला आवश्यक काय आहे? आम्हाला आवश्यक आहे आत्मविश्वास. आत्मविश्वास कशातून येतो? आत्मविश्वास तुम्ही स्वतःला ओळखण्यातून येतो. आत्मविश्वास तुमच्या मेहनतीतून येतो. ज्या वेळेला तुम्ही 100% तुमचं योगदान देता त्यावेळेला यश हे निश्चित असतं आणि ते यश सांगायला दुसऱ्या कोणाची गरज नसते. आपल्याला कळतं की होय आज मी यश मिळवणार आहे. या ठिकाणी यशाची एक वेगळ्या पद्धतीनं आपण परिभाषा करू शकतो. आपल्याला यश म्हणजे असं वाटतं, यश म्हणजे याचा अर्थ मी कुणाला तरी मागं ढकलून मी पुढं जाणे, त्याचा दुसरा आला म्हणून मी पहिला होणे, हे यश नाही आहे. स्वतःचं घडवत स्वतःचं मूर्ती होणे. आमची स्पर्धा आहे, जरूर स्पर्धा आहे. कुणाशी स्पर्धा आहे? माझ्याशी स्पर्धा आहे. कारण मित्रमैत्रिणीनं एक लक्षात ठेवा, जगामध्ये तुमच्यासारखे तुम्हीच आहात. तुमच्यासारखा दुसरा माणूस या जगामध्ये कुणी नाही. आपण एकमेवाद्वितीय याच्यावरती विश्वास ठेवा. आणि आपण ज्यावेळेला एकमेवाद्वितीय असतो, आपल्या बरोबरीचा कुणी जगात नसेलच तर त्याची स्पर्धा काय करणार? स्पर्धा ही आपल्याशी करायची. आणि अशी स्पर्धा करून आपण ज्यावेळेला मेहनत करतो त्यावेळेला यश निश्चित असतं. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समोर वाडेश्वर हॉटेल आहे. त्या वाडेश्वर हॉटेलमध्ये इडली छान मिळते, सगळ्या पुण्यामध्ये प्रसिद्ध. म्हणून एका आत्मचरित्राचं नाव दुसऱ्या एका माणसाने असं ठेवलं. आत्मचरित्राचं नाव सुद्धा किती टेस्टी आहे बघा. आत्मचरित्राचं नाव आहे इडली, ऑर्किड आणि मी. विठ्ठल कामत चेन ऑफ हॉटेल्सचे जे प्रमुख आहेत त्या विठ्ठल कामतांनी आत्मचरित्र लिहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रसंग लिहिला आहे. हा प्रसंग म्हणजे त्यांच्या आत्मविश्वासाचं निदर्शक आहे. त्यांनी ज्यावेळेला ऑर्किड हॉटेल उभं केलं त्यावेळेला ते पर्यावरणपूरक असलं पाहिजे, इको फ्रेंडली असलं पाहिजे, अशा दृष्टीनं त्यांनी उभारणा केली. आणि जगामधनं स्पर्धा झाली हॉटेलांची की सगळ्यात इको फ्रेंडली हॉटेल कुठलं जगामधलं. विठ्ठल कामतांनी आत्मचरित्रामध्ये त्यांच्या लिहून ठेवलेलं आहे की त्या स्पर्धेचा निकाल होता, त्या निकालासाठी मी गेलेलो होतो. आणि आदल्या दिवशी मी रात्री त्या ठिकाणी गेलो. दुसऱ्या दिवशी आता निकाल आहे, दुसऱ्या दिवशी तिथं पारितोषिक वितरण आहे. आदल्या दिवशी मी त्या स्टेडियममध्ये गेलो आणि मी रिहर्सल केली. रिहर्सल मी कशाची केली की माझं नाव उच्चारल्यानंतर मी कसं जागेवरनं उभं राहणार, मी कसं स्टेजवरती जाणार, मी कशा पद्धतीनं माझं पारितोषिक घेणार, त्याची मी रिहर्सल केली. आणि खरंच जशी रिहर्सल केली तसंच दुसऱ्या दिवशी घडलं. ऑर्किडला सगळ्या जगामध्ये पहिला नंबर मिळवला. मित्रांनो, हे घडतं ते आत्मविश्वासावर. असा आत्मविश्वास असला पाहिजे की अरे माझं हे काम आहे ना, मी असं करेन की जगामध्ये हे पहिल्या दर्जाचं, पहिल्या क्रमांकाचंच काम होईल. याच्यामध्ये दर्जाच्या बाबतीत मी कोणत्याही प्रकारची तडजोड आणि कोणत्याही प्रकारची हायगाय करणार नाही. अशा पद्धतीच्या आत्मविश्वासानं आम्ही ज्या वेळेला जीवनाला सामोरं जातो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की यश हे निश्चित आहे. पण यशाचा मार्ग हा सोपा नसतो. यशाचा मार्ग हा अवघड असतो आणि अतिशय खडतर असतो. यश हे वेगवेगळ्या पद्धतीनं असतं, पण किती खडतर असतं. समजा आपल्याला असं सांगितलं, तुम्हा सगळ्यांना असं सांगितलं की चला आपली सगळ्यांची एक स्पर्धा घेऊयात. काय स्पर्धा घेऊयात? चला सगळ्यांनी मिळून माउंट एव्हरेस्टवरती जायचं. तर बऱ्याच जणांना सिंहगड चढतानाच घाम फुटतो, कदाचित पर्वतीवर जाताना सुद्धा धाप लागत असेल, मला माहिती नाही. परंतु माउंट एव्हरेस्टवरती जायचं या कल्पनेनंच अनेक लोकांना कसं तरी होऊ शकतं. परंतु अशी कल्पना करा की काहीतरी झालं आणि तुमचे पाय कापून टाकले आणि आता सांगितलं माउंट एव्हरेस्टवरती जा. वेडे आहात का तुम्ही? कशाला आपला सुखाचा जीव दुःखात घालवायचा? बरं चाललंय की आमचं या कॉलेजमध्ये. अशा पद्धतीचा विचार करणारे. परंतु मित्रांनो, 2011 साली एका चालत्या रेल्वेतून एका 17-18 वर्षाच्या मुलीला तिथल्या गुंडांनी त्याच्यावरती हल्ला केला. तिनं कणखरपणे प्रतिकार केला, पण तो संख्येनं जास्त होते. त्या मुलीला त्या चालत्या रेल्वेमधनं खाली टाकून दिलं. दुर्दैवानं ती विरुद्ध बाजूच्या रुळावरती पडली. धाड 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 करत दुसऱ्या बाजूनं रेल्वे आली आणि तिचे पाय त्याच्यामध्ये कापले गेले. वयाच्या या विशीमध्ये, ऐन विशीमध्ये अशा पद्धतीचा अपघात झाल्यानंतर त्या मुलीच्या जीवनाची दिशा काय असेल आपण कल्पना करू शकतो. पण ही मुलगी या ठिकाणी स्वस्थ बसली नाही. तिने मनाशी निश्चय केला की आजपर्यंत जे झालं ते झालं, याच्या पुढे मी माझं आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगणार. मनामध्ये एक निश्चय आणला.
मनामध्ये निश्चय असा आणला की मी माउंट एव्हरेस्टवरती जाईन आणि भारतामध्ये कृत्रिम पायाने जाणारी पहिली व्यक्ती मी ठरणार, असा निश्चय त्या अरुणिमा सिन्हानं केला. आणि होय, खरंच पुढच्या काही वर्षांच्या मेहनतीनंतर आपण असं बघतो की भारतामध्ये ज्यांनी कृत्रिम पाय लावलेले आहेत अशी सगळ्यात पहिली माउंट एव्हरेस्टवरती जाणारी व्यक्ती म्हणजे ती अरुणिमा सिन्हा. आता काय तिनं कष्ट घेतले असतील, काय तिनं मेहनत केली असेल, काय तिनं आपल्या मनाला वळण लावलं असेल, काय तिनं विचार केले असतील, आपण सगळे कल्पना करू शकतो. आणि अरुणिमा सिन्हा जी तुमच्यापेक्षा फार मोठी नाही, 1988 सालचा तिचा जन्म आहे, म्हणजे अजून 30सुद्धा वयाचे तिचे पूर्ण व्हायचे आहेत. आणि अशा पद्धतीचा ज्या वेळेला कणखर संघर्ष करणारे लोक आपल्याला बघायला मिळतात त्यावेळेला लक्षात असं येतं की होय, परिश्रमांच्या आधारावरती आपल्याला हे सगळं करणं शक्य आहे. आणि म्हणून या परिश्रमांच्या आधारावरती आपल्याला आपला भारत हा समर्थ करायला पाहिजे. परंतु भारत समर्थ करायला पाहिजे याचं कारण काय? जगामध्ये अमेरिका सध्या समर्थ आहेच की, जगामध्ये चीनसुद्धा समर्थ आहेच की, पण भारताकडं असं काय आहे, भारतानं समर्थ का व्हायचं आहे याची माहिती मात्र जरा आपल्या लोकांनी जे तत्त्वज्ञान सांगितलं, आपल्या लोकांनी जे जगण्याचा दृष्टिकोन दिला त्याच्याकडे बघायला गेलं पाहिजे. याच ठिकाणी जवळ आपण 30 किलोमीटरवरती जातो त्यावेळेला एका महान विभूती समोर आपण नतमस्तक होतो. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी बघतो. त्यावेळेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधली एक ओवी मला बऱ्याच वेळेला आठवते. आणि ती ओवी अशासाठी आठवते की या जगामध्ये भारताचं वेगळेपण सांगणारी ओवी ही संत ज्ञानेश्वरांनी सांगितली. संत ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे हे छोटं 4 खोल्यांचं, 5 खोल्यांचं, 10 खोल्यांचं, 20-25 खोल्यांचं घर माझं नाही, अरे सगळी दुनिया माझी आहे, सगळं जग माझं आहे. आणि सगळं जग माझं आहे असं घर म्हटल्यानंतर मग ते जग चांगलं होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि तुम्ही जरा डोळसपणे वाचन करा. मी सांगतो म्हणून माझ्यावरती विश्वास ठेवू नका, तुम्ही जरा डोळसपणे वाचन करा. आज जगासमोर प्रश्न आहेत. जगासमोर प्रश्न कशाचे आहेत? जगासमोर प्रश्न हा दहशतवादाचा आहे. जगासमोर प्रश्न कशाचा आहे? जगासमोर प्रश्न आहे श्रीमंत आणि गरीब यांच्या दरिद्रीतला आहे. जगामधल्या 8 माणसांच्याकडे जगामधली 50% संपत्ती आहे. आर्थिक विषमतेचा जगासमोर प्रश्न आहे. जगासमोर प्रश्न आहे. जगासमोर कशाचा प्रश्न आहे? पर्यावरणाचा प्रश्न आहे. आणि लक्षात असं येतं की अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर बघायची असतील तर ती भारताकडे आहेत. कारण भारत हे जगामध्ये नंबर 1चं राष्ट्र होऊ इच्छितं. परंतु हे नंबर 1चं राष्ट्र म्हणजे अमेरिके ज्या पद्धतीनं नंबर 1 आहे की कुवेतमध्ये फौजा पाठव, त्या सद्दाम हुसेनला मारून टाक, आणखीन कुठे त्या सिरियामध्ये सैन्य पाठव, याच्यावरती भारताचा कधीही विश्वास नव्हता, तत्त्वज्ञान म्हणून नव्हता. भारताचा विश्वास जो आहे तो शास्त्रावरती आहे. शस्त्रापेक्षा गरजेला आम्ही शस्त्र चालवू पण आमचा शास्त्रावरती विश्वास आहे, आमचा तत्त्वज्ञानाच्या वरती विश्वास आहे की जग हे आमचं घर आहे आणि हे आमचं घर दुरुस्त करायचं असेल तर सगळ्या जगामध्ये आमच्या भारताचं स्थान हे वेगळ्या पद्धतीनं आम्हाला निर्माण केलं पाहिजे, या पद्धतीचं आहे. आणि मग आम्ही केव्हा तरी वाचतो की लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये एक्सपेरिमेंट झाला. तोपर्यंत सर्व शास्त्रज्ञ म्हणत होते की जगामध्ये फक्त जीव कुणाला आहे? फक्त माणसांना आहे. आणि ज्यांना चालता येतं अशा लोकांना जीव आहे, झाडांना जीव नसतो. म्हणून एक प्रयोग झाला, एक विषारी इंजेक्शन त्या झाडाला टोचूया आणि ते झाड मेलं, म्हणजे झाड मेलं नाही तर झाडाला जीव नाही. प्रयोगाची सिद्धता झाली, सगळे शास्त्रज्ञ जमा झाले आणि जो भारतीय शास्त्रज्ञ आलेला होता, भारत त्यावेळेला गुलामगिरीमध्ये होता, त्या भारतीय शास्त्रज्ञांना पुढं होऊन ते विषारी इंजेक्शन त्या झाडाला टोचलं. बराच वेळ लोक बघत झाले. एक अत्यंत जहाल असं विष होतं. काही मिनिटातच ते झाड मरायला पाहिजे होतं. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. हळूहळू लोकांचा संयम संपायला लागला, बडबड सुरू व्हायला लागली. अरे याला कळतं की नाही, कुठल्या देशातनं आलाय, कुठल्या तरी बॅकवर्ड कंट्रीतनं आला आणि आम्हाला काहीतरी सांगतोय. शास्त्रज्ञाच्या लक्षात आलं. तो म्हटला थांबा, या झाडाला जीव आहे मी सिद्ध करू शकतो. जे इंजेक्शन त्याला टोचलं तेच मला टोचा. मी जर मेलो तर याचा अर्थ झाडाला जीव नाही, कारण मी विषानं मेलो, मला जीव आहे म्हणून मी मरणार विषानं. पण ते झाड मेलं नाही याचा अर्थ झाडाला जीव नाही. ते इंजेक्शन मला टोचा. आणि होय, एकदम खळबळ माजली. अरे असं कोण स्वतः जीव द्यायला तयार होतं काय? पण ठीक आहे म्हणून त्याची इच्छा म्हणून ते इंजेक्शन त्याला टोचण्यात आलं. पण तो शास्त्रज्ञसुद्धा धडधाकटपणे जिवंत राहिला. आणि लक्षात असं आलं की याचा प्रयोग फसावा याच्यासाठी कुणीतरी एक कारस्थान केलेलं होतं आणि ते इंजेक्शन बदलून साधं पाण्याचं इंजेक्शन त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं. आता हा प्रयोग म्हटला तर शास्त्रीय आहे, परंतु हा प्रयोग ज्या वेळेला आम्ही ऐकतो त्यावेळेला शास्त्रामध्ये, जुन्या
आपल्या ह्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की जळी स्थळी काष्ठी पाषाणी परमेश्वराचा अंश आहे. परमेश्वर म्हणजे काय? तर परमेश्वर म्हणजे चैतन्य, परमेश्वर म्हणजे ऊर्जा, परमेश्वर म्हणजे जिवंतपणाचं लक्षण. सर्वत्र हे जिवंतपणाचं लक्षण आहे, परंतु ते व्यक्त करण्यासाठी आम्हाला वेगळ्या पद्धतीनं व्यक्त व्हावं लागतं. हे तत्त्वज्ञान फक्त या भूमीनं दिलं. आणि काल परवाच एक संदर्भ आपल्याला ऐकायला मिळाला. जगामध्ये महान शास्त्रज्ञ म्हणून ज्यांची गणना केली जाते अशा आईन्स्टाईननी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आईन्स्टाईनचं एक जे समीकरण आहे E=mc², हे फार महत्त्वाचं जगाच्या इतिहासामध्ये मानलं गेलं. कारण काय? कारण इलेक्ट्रॉनला वजन आहे परंतु त्याच्याकडे ऊर्जा नाही असं मानलं जातं. प्रोटॉनला वजन आहे पण त्याच्याकडे ऊर्जा नाही असं मानलं गेलं. आईन्स्टाईनने मात्र इक्वेशनच्या बाबतीत हे मानून दाखवलं. आईन्स्टाईनने असं लिहिलं, चेन्नईचा जो रामकृष्ण मठ आहे त्या रामकृष्ण मठामधले मूर्ती नावाचे ग्रस्त आहेत, त्यांनी एक पुस्तक या विषयामध्ये लिहिलं आहे, सायंटिफिक रेफरन्सेस बाय स्वामी विवेकानंदा. आणि त्या पुस्तकामध्ये हा रेफरन्स लिहिला. आईन्स्टाईननी असं नंतर लिहून ठेवलेलं आहे की या सगळ्या इक्वेशनची जी प्रेरणा आहे ती मला कानंद नावाच्या एका भारतीय वक्त्याच्या व्याख्यानातून सुचली. विवेकानंदांना काही ठिकाणी कानंद असं सुद्धा म्हणायला गेलं. त्यामुळे भारतामध्ये जे सांगितलं गेलं त्याचं प्रत्यंतर इतक्या वर्षानंतर आईन्स्टाईनसारख्या एका थोर शास्त्रज्ञानं आपल्याला करून दिलं. त्यामुळे असं शास्त्र आमच्याकडे आहे. आणि मग आता हे शास्त्र आमच्याकडे आहे पण आता आमच्याकडे प्रश्न मात्र भरपूर आहेत, चॅलेंजेस मात्र भरपूर आहेत. मी अनेक वेळेला विद्यार्थ्यांना विचारतो की तुमच्यासमोर प्रश्न काय आहे. मग विद्यार्थी सांगतात आमच्यासमोर बेरोजगारीचा प्रश्न आहे, आमच्यासमोर भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे, आमच्यासमोर उद्याचं काय याचा प्रश्न आहे. पण एका विद्यार्थ्यानं वेगळं उत्तर दिलं आणि ते वेगळं उत्तर माझ्या लक्षात राहिलं आणि मला ते जरा विचार करण्यासारखं पण वाटलं. त्या विद्यार्थ्यानं उत्तर असं दिलं की आमच्याकडे प्रश्न असा आहे की हाऊ टू युटिलाइज अवर एनर्जी. मी ज्या काळामध्ये शिकत होतो त्या काळामध्ये मला जर माझ्या मित्राशी बोलायचं असेल तर मला कागद घ्यावा लागायचा, पेन घ्यावा लागायचं, 15-20 मिनटं अर्धा तास काहीतरी विचार करून द्यावा लागायचं. मग 2 दिवसांनी 4 दिवसांनी 10 दिवसांनी कुठेतरी पत्र जायचं आणि मग माझ्या मनातली गोष्ट माझ्या मित्राला कळायची. आज एका सेकंदामध्ये मी फोनचे नंबर फिरवतो, एका सेकंदामध्ये मी माझ्या मित्राशी बोलू शकतो. पूर्वीच्या काळी आम्हाला फी भरण्यासाठी बँकांमध्ये रांगामध्ये उभं राहायला लागत होतं, पण आताच्या काळी माझ्याकडे मोबाईल फोन असेल त्याच्यामध्ये सोय असेल तर मी माझी फी काही क्षणामध्ये जाऊ शकतो. रेल्वेचं रिझर्वेशन, त्याच्यानंतर STचं रिझर्वेशन, विमानाचं रिझर्वेशन मी काही सेकंदामध्ये करू शकतो. परंतु याच्यातनं होतं का? माझ्या अंगामधली जी ऊर्जा आहे ती वापरली जात नाही. त्यामुळे हाऊ टू चॅनलाइज द एनर्जी, दॅट इज द चॅलेंज बिफोर यूथ ऑफ इंडिया ऑर लेट अस ए यूथ ऑफ द वर्ल्ड. त्या मुलाचं म्हणणं मला विचार करण्यासारखं वाटलं. आणि ही एनर्जी जी आहे ही चॅनलाइज कशी करायची या पद्धतीनं विचार करा. आणि या पद्धतीनं विचार करणारे लोक आजूबाजूलाच आहेत, अनेक ठिकाणी लोक आहेत, बघण्यासारखे लोक आहेत. बघण्यासारखे लोक कसे आहेत? आमच्या हॉस्टेलमध्ये एक मुलगा होता, काही वर्षांपूर्वीची गोष्ट. आता तुम्ही सगळेजण कॉमर्सचे विद्यार्थी आहात म्हणून कॉमर्सचं उदाहरण मुद्दाम देतो, असे वेगवेगळ्या फील्डचे उदाहरण देतो. कॉमर्सचे विद्यार्थी, तर हा मुलगा जो होता तो 11वी-12वीला आमच्या हॉस्टेलमध्ये होता आणि 12वी नंतर तो काही आमच्या हॉस्टेलमध्ये राहिला नाही. काही कारण वेगळं झालं पण तो राहिला नाही. परंतु त्या मुलाने सायन्स सोडून कॉमर्सला प्रवेश घेतला आणि त्याने मनाशी ठरवलं की होय मी होऊन दाखवणार. कॉमर्सचा मुलगा काय ठरवतो? मी CA होऊन दाखवणार. त्यानं CA व्हायचा निश्चय केला. आणि 1-2 महिन्यापूर्वीच त्या मुलाचा मला फोन आला होता. त्याच्या आवाजावरनंच, आमची प्रत्यक्ष भेट झाली पण आवाजावरनं त्याच्या बोलण्यातला आनंद काही लपत नव्हता आणि तो अतिशय आनंदाने सांगत होता की होय सर मी झालो बघा CA. तुम्ही म्हणत होतात ना मी झालो बघा CA. आता हा मुलगा वयानं तुमच्यापेक्षा फार मोठा नाही, एक 2-3 वर्षाचा फरक असेल नसेल. हा मुलगा ठरवतो आणि बदल होतो. असा तुमच्या वयाचा मुलगा, 25 वर्षाचा औरंगाबादचा एक सुनील किर्दत नावाचा मुलगा ठरवतो की आज झालं शिक्षण, आता इथून पुढे नोकरी करायची नाही, नोकरी नाही करायची, स्वतःचा व्यवसाय करायचा. घरी कोण आहेत? वडील आहेत. घरी वडील आहेत परंतु ते उद्योगपती नाहीत. घरी वडील आहेत पण त्यांच्याकडे पैसा नाही. परंतु आज सुनील किर्दत नावाचा मुलगा असं ठरवतो की मी माझी स्वतःची इंडस्ट्री उभी करेन. आणि औरंगाबादच्या जवळ जी MIDC आहे त्या MIDCमध्ये हा सुनील किर्दत वयाच्या 25व्या वर्षी स्वतःची मशीन टूल्समधली स्वतःची छोटी का होईना इंडस्ट्री उभी करतो. कुठल्याही प्रकारचं आजच्या भाषेत ज्याला बॅकिंग म्हणतात असं बॅकिंग नसलेला मुलगासुद्धा हे करून दाखवतो. अशा पद्धतीची मुलंसुद्धा बघायला मिळतात. त्यामुळे आपलं करिअरचा विचार करताना अशा पद्धतीचे विचार करणारे सुद्धा लोक मिळतात. परंतु माणसांनो, ज्या वेळेला माणूस म्हणायचा असेल त्यावेळेला माणसांनी माणसासारखं जगायला पाहिजे. माणसासारखं जगायचं म्हणजे कसं काय? माणसासारखं जगायचं याचा अर्थ दुसऱ्याची वेदना, दुसऱ्याचं दुःख हे बघून आम्हाला काही वाटतं की नाही,
याच्या पद्धतीचा आपण विचार केला पाहिजे. आणि काल परवाच एक माझ्याकडे एक अतिशय सुंदर असा संदेश आला. वयाच्या 21व्या वर्षी विदर्भामधली एक मुलगी IAS झाली आणि ती अधिकार पदावरती बसली. अनेक लोक तिच्या हाताखाली काम करायला लागले. अत्यंत बुद्धिमान अशी मुलगी ती IAS झाली, ती काम करायला लागली. आणि एके दिवशी काय झालं, आपली ड्युटी संपून जात असताना तिला लक्षात असं आलं की एक अशी अर्धवट असणारी एक स्त्री जी आहे ती त्या ठिकाणी उभी आहे आणि तिच्या अंगावरती पुरेसे कपडेसुद्धा नाहीत. ती अशा पद्धतीनं वेडीवागडी अशी त्या ठिकाणी उभी आहे. एक स्त्री म्हणून तिच्या मनामध्ये वेदना निर्माण झाली, एक महिला म्हणून निर्माण झाली की अरे आपण सगळेजण जपतो, आपल्या इज्जतीला आपल्या अब्रूला लपतो. ती पटकन पुढे झाली, आपल्या पदाचा वगैरे विचार न करता पुढे झाली आणि स्वतःकडचं जे काही होतं, जॅकेट असेल काही असेल, ते त्या महिलेला तिनं अंगावरती घातलं आणि तिला हाताला धरून गेली. आणि त्या क्षणी मनामध्ये निश्चय झाला, त्या क्षणी मनामध्ये कुठंतरी ठिणगी पेटली आणि मनामध्ये निश्चय झाला की अरे मी जगले, आयुष्य माझं आता सुखात चाललं आहे. आता मी कलेक्टर झाले असले तर इथून पुढचं माझं आयुष्य सुखात जाईल, परंतु हे सुख जर माझ्या बांधवांच्या जीवनामध्ये काही बदल घडू शकत नसेल तर या सुखाची काय किंमत. आणि मग असा विचार करणाऱ्या त्या गोळे नावाची ती मुलगी जी आहे तिनं राजीनामा दिला आणि आज ती एक स्वयंसेवी संस्था चालवते, अनेकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करते. लातूर जिल्ह्यामध्ये अन्सरवाडा नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये नरसिंग झरे नावाचा मुलगा, शिकवण्यासाठी पैसे पुरेसे नाहीत म्हणून लोकांनी सांगितलं तू शिकवण्या करून मोठा हो, आणि म्हणून त्याने शिकवण्याला सुरुवात केली. आणि गावाच्या बाहेर गोपाळ समाजाची वस्ती आहे आणि तिथल्या समाजातले मुलं त्याच्याकडे यायला लागले. परंतु अत्यंत अस्वच्छ, शिक्षणाची गोडी नसलेले मुलं हे काय येत नाहीत, का दंगा करतात, असं विचार करण्यासाठी हा नरसिंग झरे त्यांच्या घराकडे गेला, त्यांच्या पालावरती गेला. आणि त्याला आठवलं, त्याला लक्षात असं आलं की ही मुलं शाळेत येणंच शक्य नाही. एकूण ज्या वातावरणामध्ये ती राहतात त्याच्यामध्ये ती शाळेमध्ये येणंच शक्य नाही. आणि हा नरसिंग झरे आपल्या मनाचा निश्चय करतो आणि तो एक वेगळा प्रकल्प राबवतो आणि त्या प्रकल्पाचं नावच त्यानं असं दिलं, पालावरची शाळा. जर विद्यार्थी शाळेत येत नसतील तर शाळेनं विद्यार्थ्यांच्याकडे गेलं पाहिजे, असा घडवणारा नरसिंग झरे हा ज्या वेळेला त्यानं हे करायला सुरुवात केली त्यावेळेला तुमच्यापेक्षा फार वयानं मोठा नव्हता. तुमच्या वयाचा 21-22व्या वर्षी त्याच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग घडला. त्यामुळे अशा पद्धतीचे प्रसंग ज्या वेळेला बघतो त्याला लक्षात असं येतं की होय, या पद्धतीचं परिवर्तन समाजामध्ये होऊ शकतं आणि या पद्धतीचा बदल येऊ शकतो. सकारात्मक विचारसरणी, स्वतःवरती विश्वास ठेवणं, स्वतःला पूर्ण ओळखणं, मनावरती मेहनत करणं, याचा जर आपण सगळ्यांनी निर्णय केला, निश्चय केला तर आपले माजी राष्ट्रपतींनी आपल्याला एक फार मोठं स्वप्न दाखवलं. माजी राष्ट्रपती असणारे आदरणीय अब्दुल कलाम यांनी आपल्यासमोर एक भव्य ध्येय ठेवलं. त्या ध्येयाची कल्पना किती आपल्याला येते मला माहिती नाही, परंतु इतकं ध्येय भव्य, व्हिजन 2020, 2020 साली भारताची मान आज जेवढी आहे त्याच्यापेक्षा जगामध्ये ताट झाली पाहिजे. इंडिया मस्ट बी सुपर पॉवर बाय 2020, असं एक मोठं ध्येय स्वप्न आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अब्दुल कलाम असं म्हणतात की रात्रीच्या झोपेत जी पडतात ती स्वप्न नसतात मित्रांनो, दिवसा उजेडी जी पडतात ती स्वप्न असतात आणि ती भव्य असतात. आणि माझी खात्री आहे की आपण ज्यावेळेला निश्चय करू त्यावेळेला ही सगळी स्वप्न आपण प्रत्यक्षात आणू आणि आपल्याच महापुरुषांनी, साने गुरुजींनी जे म्हणलेलं वाक्य आहे ते आम्हाला आमच्याच जीवनामध्ये बघायला मिळेल. साने गुरुजी असं म्हणतात, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, ही माय थोर होईल जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. धन्यवाद.